पसंती झाली त्याची आम्ही एक यादी इथं करणार आहे काय मासावी. आणि या ठिकाणी फार्माची व्यवस्था केली आहे आणि पाठीमागे सकाळी सकाळी नाश्ता चहा पाण्याची व्यवस्था केली आहे. ज्यांनी चहा घेतला नसेल नाश्ता केला नसेल तर त्यांनी जर पाठीमागे जाऊन चहा पाणी घ्यावा. असं विवाह मंडळाचं आमचं कार्य चालू असतं आणि तुम्ही तुमच्या सहकार्याने कार्य होतं. जेव्हा आपल्याला वधूवर मंडळाचं सहकार्य असतं त्यांचा पाठिंबा असतो तेव्हाच आम्ही कार्य करू शकतो. आम्ही एक सामान्य आहोत. तुमच्या कार्यासाठी आम्ही तप्तच धावत आहे आणि तुमच्यासाठी आम्ही उभे आहोत. तर फक्त आम्हाला काही अडचणी आली असेल तर आम्हाला सांगत चला. काहींचं नंतर घटस्फोट झालेला आहे, काहींच्या बरेच भानगडी असतात त्या ठिकाणी, हे सुद्धा आम्ही निवारण करू आणि तुम्हाला त्याप्रमाणे आम्ही सांगू. आणि थोड्याच वेळात नानासाहेब बरोबर या ठिकाणी कार्यक्रम अध्यक्ष याची होती साहेब येणार आहे. सर्व कार्यकर्ता आमचं कार्यकारी मंडळ जे सुद्धा फार अट्रॅक्टिव्ह आहे, सर्वांसाठी लावतात, प्रत्येकाला मदत करतात असं आमचं कार्यकारी मंडळ आहे. म्हणून तुम्हाला कोणती अडचण असेल तर आम्ही प्रत्येकाची नावं आहे. त्यानंतर तुम्हाला काही संपर्क वाटला की आम्हाला मुलगा मुली कुठे जमत नाही, कुठे काही गोष्टी आमच्या अडचणी आम्हाला त्याप्रमाणेच पाहिजे असेल तर संपर्क तुम्ही आमच्या विवाह मंडळाकडे साधू शकता. चालेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या कार्यक्रमाची गरिमा आहे आपण त्याची शोभा वाढवली पाहिजे. कृपा करून इकडे तिकडे उभं राहण्यापेक्षा आतमध्ये येऊन बसा. पुन्हा एकदा विनंती करतो इकडे तिकडे उभं राहण्यापेक्षा आतमध्ये येऊन बसा. जे आपल्याला कार्यक्रम वेळेवर सुरू करता येईल आणि सूत्रबद्धता ठेवता येईल. धन्यवाद. मी शीतलताईंना विनंती करतो की त्यांनी पुढचा कार्यक्रम त्या पद्धतीनं नियोजन पद्धतीनं सुरू करावा. हॅलो, आता आपण बायोडेटा वाचूया. राहुल संजय यादव, जन्मतारीख 5/12/95, ठिकाण एककडे बुद्रुक कोल्हापूर, शिक्षण आहे 12वी आर्ट्स. श्री कुशाल शिवाजी सोनवणे उपस्थित असाल तर कृपया स्टेजवरती यावे. श्री कुशाल शिवाजी सोनवणे, जन्मतारीख आहे 27/11/95, ठिकाण आहे धुळे, शिक्षण BE सिव्हिल, नोकरी टेक्निकल असिस्टंट म्हणून हे कार्यरत आहेत. कुशाल शिवाजी सोनवणे. एक मिनिट, कुशाल शिवाजी सोनवणे स्वतः त्यांची माहिती देतात. नमस्कार, मी कुशाल शिवाजी सोनवणे, राहणार धुळे, प्रॉपर जॉब करतो नाशिकला, त्र्यंबकेश्वर येथे पंचायत समिती. माझी पोस्ट आहे तांत्रिक अधिकारी. माझी जन्मतारीख आहे 27/11/1995. माझं प्रॉपर गाव आहे धुळे. मी प्रॉपर पंचायत समिती त्र्यंबकेश्वर येथे जॉबला आहे. टेक्निकल असिस्टंट म्हणून माझी पोस्ट आहे तिथे. शिक्षण माझं BE सिव्हिल झालं आहे. हे मध्ये कॅरिडॉरमध्ये उभं राहण्यापेक्षा बसून घेतलेलं अधिक चांगलं आहे. मी सर्वांना पुन्हा विनंती करतो की त्यांनी खुर्च्यावर बसून घे. पुढील बायोडेटा आहे वैभव वसंत तांबे. उपस्थित आहेत का वैभव वसंत तांबे? हां, चालेल. हॅलो, माझ्या मुलाचं नाव वसंत किसन तांबे, त्याची जन्मतारीख 3/6/97 आणि ते सिव्हिल आर्किटेक्चर आहे, स्लॅब डिझाईनचे, आणि त्यांचं काम महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी चालू असतं. तुमची जन्मतारीख काय? जन्मतारीख 3/6/97. त्यांचं शिक्षण काय झालं? शिक्षण BE सिव्हिल.
बी सिव्हिल झाले, सध्या कुठे कार्यरत आहे? सध्या पुण्याला असतो तो किंवा नाशिकलाही असतो ते, जिकडे काम असेल तिकडे. बरं, नाव नोंदवले का? हा, नाव नोंदवलेले 3 नंबर आहे, नोंदी क्रमांक 3. तुमचा फोन नंबर द्या. हो, हॅलो, माझा फोन नंबर 9371 30 40 52. 9371 30 40 52. धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा एकदा बायोडेटा सांगते. वैभव वसंत तांबे यांची जन्मतारीख आहे 3/6/97. राहण्याचे ठिकाण धुळे. एम.ई. सिव्हिल झालेले आहेत. आता जे बायोडेटाचे वाचन होते यापैकी आपल्याला जर कुणाशी संपर्क साधायचा असेल तर त्यांचा बायोडेटा इथे आमच्याकडे फाईलमध्ये आहे. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता. अभिषेक बाळासाहेब रोकडे आहेत का उपस्थित? अभिषेक बाळासाहेब रोकडे. अभिषेक बाळासाहेब रोकडे यांची जन्मतारीख आहे 8/1/97. ठिकाण पुणे. आणि यांचं शिक्षण झालेलं आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि नोकरी व्यवसाय पुणे महानगरपालिकेमध्ये सध्या ते नोकरीसाठी आहे. अभिषेक बाळासाहेब रोकडे, जन्मतारीख 1/8/1/97. आकांक्षा भगवान वाघ आहेत का उपस्थित? आकांक्षा भगवान वाघ. आकांक्षाची जन्मतारीख आहे 20/4/2000. ठिकाण वणी, तालुका दिंडोरी. इथे शिक्षण झालेले आहे बी कम्प्युटर इंजिनिअरिंग व नोकरी सध्या ती पुणे येथे HCL कंपनी पुणे हिंजवाडी इथे सध्या ती कार्यरत आहे. नाव सांगते परत एकदा. आकांक्षा भगवान वाघ. जन्मतारीख आहे 20/4/2000. गायत्री रामदास खैरनार उपस्थित असेल तर कृपया स्टेजवर यावे. गायत्री रामदास खैरनार. गायत्री ताई, तुमचे कोणी पालक असेल तर त्यांनी सुद्धा परिचय देऊ शकतात. वधूवर उपस्थित नसतील तर त्यांच्या पालकांनी देखील येऊन समोर परिचय दिला तरी चालेल. गायत्री रामदास खैरनार. जन्मतारीख आहे 5/1/2001. जन्मठिकाण निफाड. शिक्षण झालेले आहे MCA आणि व्यवसाय आहे रायटर इन्फॉर्मेशन नाशिक. गायत्री रामदास खैरनार. जन्मतारीख 5/1/2001. गोविशेठ आहेत. कॅरिडॉरमध्ये उभे असलेले मान्यवर कृपया आपापल्या चेअरवर बसून येण्याची कृपा करावी आणि ज्यांची नावं घेतली त्या मान्यवरांनी स्टेजवर बसायचे. आपले कार्यकारी मंडळाचे जे काही सभासद असतील त्यांनी इतर मान्यवरांना तशी सूचना करावी की त्यांनी खुर्चीवर येऊन बसायचे आणि बाकीचे जे काही मान्यवर आहेत पुन्हा मी नाव घेतो त्या पद्धतीने त्यांनी स्टेजवर येऊन बसायचे. कृपा करून सहकार्य करा. आपल्या कार्यकारिणी मंडळाचे सदस्य पुन्हा एकदा त्यांना विनंती करतो की त्यांनी इतर मान्यवरांना तसं गायडन्स करावं तर त्यांनी खुर्चीवरून बसावं. आनंद प्रभाकर सातपुते. आनंद प्रभाकर सातपुते. जन्मतारीख आहे 14/7/1987. शिक्षण आहे ME
from IISc and EITC. इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन मधनं PE केलेली आहे पुणे युनिव्हर्सिटीमधनं आणि सध्या ते बंगलोर येथे स्टाफ इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत. आनंद प्रभाकर सातपुते, जन्मतारीख आहे 14/7/87. गोती साहेब आपण स्टेजवर येऊन बसावे. या पुढे या. मुकेश कडू काकडे उपस्थित असाल तर स्टेजवरती या. मुकेश कडू काकडे यांची जन्मतारीख आहे 19/7/1990. जन्म ठिकाण नेपाळनगर. शिक्षण झालेले आहे D फार्मसी आणि B फार्मसी. हे फार्मासिस्ट म्हणून नाशिक महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहे. मुकेश कडू काकडे जन्मतारीख आहे 19/7/1990. सर्व पालकवर्ग व कार्यकारिणीतील सदस्यांना कृपया विनंती आहे की आपसामध्ये चर्चा न करता कृपया मान्यवरांनी स्टेजवरती येऊन बसावे व पालक वर्गांनी कृपया समोरील खुर्च्यांवरती बसून सहकार्य करावे. यानंतरचा बायोडेटा आहे केशव मुरलीधर आहिरे. केशव मुरलीधर आहिरे जन्मतारीख आहे 1/1/89. जन्मतारीख आहे 1/1/89. यांचे शिक्षण झाले 8वी पास आहेत आणि यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. हॅलो हॅलो हॅलो. ज्या ज्या मान्यवरांचं नाव पुकारलेलं आहे त्यांनी स्टेजवर येऊन बसायचंय. आदरणीय गोती साहेब, सौ प्रतिभाताई गोतीशेत आहे, वरती या. रुपाली सुनील आहिरे उपस्थित असाल तर स्टेजवरती या. रुपाली सुनील आहिरे रुपाली सुनील आहिरे ची जन्मतारीख आहे 7/11/98. जन्म ठिकाण वडाळी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. शिक्षण झालेले आहे B सिव्हिल इंजिनिअरिंग. रुपाली सुनील आहिरे जन्मतारीख 7/11/98. शिक्षण आहे B सिव्हिल इंजिनिअरिंग. संतोष उत्तम राजभोज. संतोष उत्तम राजभोज जन्मतारीख 3/12/1990. जन्म ठिकाण लासलगाव. शिक्षण 12वी आणि ITI केलेलं. आणि ते मालेगाव MIDC मध्ये सध्या कार्यरत आहे. संतोष उत्तम राजभोज जन्मतारीख 3/12/90. हॅलो, मी प्रतिभाताई गोतीशे यांना पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचे. ज्या ज्या मान्यवरांचं नावं घेतले आहेत आणि आता मी घेणार आहे पुन्हा, त्यांनी कृपा करून स्टेजवर येऊन बसायचे आहे. आणि जे कॅरिडॉरमध्ये लॉबीमध्ये उभे असलेले मान्यवर त्यांनी कृपया खुर्चीवर बसावं. कार्यक्रमाची शोभा कशी राहील याबद्दल खूप सहकार्याची अपेक्षा आपल्याकडून केली जात आहे. कार्यक्रम थोड्या वेळातच आपण सुरू करतोय. कृपा करून खुर्चीवर बसावे. या. दत्तू सुखदेव पवार
उपस्थित असताल तर कृपया स्टेजवरती या. दत्तू सुखदेव पवार. जन्मतारीख आहे 7/5/94. जन्म ठिकाण नागपूर, तालुका संगमनेर. शिक्षण 12वी पास. कुमारी नेहा अनिल जाधव. कुमारी नेहा अनिल जाधव. जन्मतारीख 10/3/2002. जन्म ठिकाण दिगवड, चांदवड. शिक्षण आहे डिप्लोमा अँड बी सिव्हिल इंजिनिअरिंग आणि सध्या भूमी अभिलेख कार्यालयामध्ये त्या कार्यरत आहे. कुमारी नेहा अनिल जाधव. जन्मतारीख 10/3/2002. आता सध्या जे वाचन केले जाते हे सर्व जे बायोडेटे आहेत मी आपल्यास तत्पूर्वी देखील सांगितलंय की हे आधी मंडळाकडे नोंदवलेले आहे. मंडळ वर्षभर या कार्यामध्ये कार्यरत असतात. तर वर्षभरामध्ये जे पण काही बायोडेटे आपल्याकडे नोंदवले गेलेले आहेत त्याचे प्रथम आपण इथे वाचन करत आहोत. त्यानंतर आज जे नव्याने बायोडेटे जे नोंदवले गेलेले आहेत त्याचं देखील इथे वाचन होणार आहे. तत्पूर्वी आपण हे जे आपल्याकडे आधी नोंदवले गेलेले बायोडेटे आहेत त्याचं वाचन करतो. यातील देखील तुम्ही वधूवर किंवा पालक या ठिकाणी उपस्थित असताल तर आपण कृपया स्टेजवरती येऊन आपली परिचय करून दिला तरी चालेल. निलेश वाल्मिक इले उपस्थित असताल तर स्टेजवरती या कृपया. निलेश वाल्मिक इले. जन्मतारीख 31/7/2091. जन्मतारीख 31/7/91. जन्म ठिकाण तळेगाव, तालुका संगमनेर. शिक्षण बी मेकॅनिकल. डिप्लोमा देखील बी मेकॅनिकल मध्ये त्यांनी केलेला आहे आणि आता सध्या ते आरोग्य सेवक म्हणून कार्यरत आहेत. निलेश वाल्मिक इले. कोणी आलंय का? तत्पूर्वी मी आपले नाशिक शहर अध्यक्ष, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय शहर अध्यक्ष माननीय विष्णूजी लोके सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत थोडं व्यक्त करावं. उभे आहेत पॅसेजमध्ये, त्यांनी जागेवर बसून घ्यायचं आहे. थोड्याच वेळात आपला कार्यक्रम सुरू होत आहे. दर साल बाजाप्रमाणे याही वर्षी आपण साई अक्षदा वधूवर सूचक मंडळ यांच्या वतीने वधूवर सूचक मेळावा आज आपण या ठिकाणी संपन्न होत आहे. आपल्या या समाजामध्ये आपला जो समाज आहे राष्ट्रीय चर्मकार महासंघ आणि या संघाच्या छताखाली ज्या अंगीकृत असलेल्या विविध शाखा काम करत असतात त्यामध्ये साई अक्षदा वधू सूचक मंडळ ही एक शाखा आहे. त्याचप्रमाणे संत सुंदराबाई मठ ट्रस्ट देवस्थान त्र्यंबकेश्वर, त्याचप्रमाणे नाशिक शहर गठे कामगार, इतर काही ज्या संघटना आहेत, त्याचप्रमाणे नाशिक शहर अध्यक्ष म्हणून मी सुद्धा या संघटनेमध्ये काम करत आहे. आपल्या या संघटनेच्या वतीने आपण विविध उपक्रम राबवत असतो. दरवर्षी आपण विद्यार्थी गुणगौरव सोहळा आपण या ठिकाणी घेत असतो. ज्या विद्यार्थ्यांनी विशेष असं नैपुण्य मिळवलं आहे अशा विद्यार्थ्यांचा गौरव करणं आपलं समाजाचं कर्तव्य आहे. म्हणून आपण दरवर्षी जे काही
पदवीधर किंवा ज्यांना काही प्रमोशन झालेलं आहे, जे काही सेवानिवृत्त झालेले आहेत, या सर्वांचा आपण दरवर्षी या संघटनेच्या वतीने आपण सत्कार करत असतो. त्याचप्रमाणे आपण वधूवर मेळावा हा सुद्धा दरवर्षी आपण या ठिकाणी घेत असतो. मला वाटतं 19वा हा वधूवर सूचक मेळावा आहे आणि या मेळाव्याचा उद्देश म्हणजे एकच की आपले जे काही नातेवाईक असतात, आपले काही आप्तेष्ट असतात, यांच्या भेटीगाठी होतात, एकमेकाचा संवाद होतो, एकमेकाला आपण सुखदुःखाचा विचारपूस करतो. त्याचप्रमाणे ओळखी वाढल्या म्हणजे संबंध वाढतो आणि संबंध वाढला म्हणजे लग्न जुळायला काही अडचण येत नाही. हे लग्न जुळवण्यासाठीच आपण या ठिकाणी दरवर्षी हा मेळावा घेत असतो. परंतु आपला हा जो समाज आहे हा अजूनही घराबाहेर पडायला तयार नाही, घरातच असतो. आणि बाकीच्या समाजातील तुम्ही बघा वधू मेळावे इतके जोरात होतात, त्या ठिकाणी त्यांचे लग्न जमतात आणि मोठ्या धूमधडाक्यात त्यांचे कार्यक्रम होत असतात. तसं जर पाहिलं तर आपण हा कार्यक्रम दरवर्षी घेतो. आपली साई अक्षता वधूवर सूचक मंडळाची कार्यकारिणी ही 2 महिन्यापासून सतत या कार्यक्रमाचं नियोजन करत असते, झटत असते. स्वतःचं काम बाजूला ठेवून अहोरात्र ते प्रत्येकाच्या घरापर्यंत जातात, प्रत्येकाला सांगतात की या कार्यक्रमाला या. परंतु आपला समाज हा अजूनही घराबाहेर पडायला तयार नाही. आणि म्हणून आपल्या महत्वाचं जे आहे मुला मुलींची जे लग्न आपण जमवतो ते आता जमायला प्रॉब्लेम काय येत आहे ते प्रॉब्लेम सुद्धा आपण समजून घेतले पाहिजे की मुलींचं वय वाढत चाललेलं आहे. आपण म्हणतो माझी मुलगी शिकते, मुलगा शिकतोय, परंतु त्यांचे शिक्षण पूर्ण झालं ते कुठेतरी जॉब शोधतात आणि तोपर्यंत त्यांचं 30 ओलांडून जाते, 30 वय होऊन जातं आणि 30 ओलांडल्यानंतर मग नंतर प्रॉब्लेम येतात. त्यांच्या वयानुरूप मुलगी पण मिळणं अवघड असतं, मुलाला बी मुलगी मिळणं अवघड आणि मुलीला पण मुलगा मिळणं अवघड असतं. म्हणून योग्य वयात योग्य वेळेत मुला मुलींचं जर लग्न केलं आपण तर त्यांचं वैवाहिक जीवन सुद्धा सुख समाधानाने चालू असतं. आता 30, 35, 38 असे वय काही मुला मुलींची झाले आणि त्यामुळे काय होतं की लग्न जमायला अडचणी येतात. आणि याच्यासाठी आपण हा वधूवर मेळावा दरवर्षी या ठिकाणी घेत असतो की जेणेकरून लग्न जमलं पाहिजे आणि त्यांचं वैवाहिक जीवन सुख समाधानाने चाललं पाहिजे ही प्रत्येक पालकाची इच्छा असते. पालक सुद्धा थोडेसे हे नाखुश असतात. आता याच्यामध्ये काय आहे, पूर्वीचं आणि आत्ताचा काळ वेगळा आहे. आता जनरेशन या काळ सर्व स्वातंत्र्य आपण मुलं मुलींना देऊन टाकलेलं आहे आणि त्याच्यामुळे हा एक प्रॉब्लेम तयार होतो. आता पूर्वीचा काळ आपण आपल्या आई वडिलांच्या शब्दाच्या पुढे जात नव्हतो. आई वडील किंवा वडील जे सांगतील तेच आपण फायनल, कारण त्यांचे शब्द पण आपण जात नव्हतो आणि ते जे ठरवतील आणि त्यांचं जे काम होतं ते म्हणजे ते बरोबर काळामुळे शोधूनच ते स्थळ जमत होतं की कोणाचं कुठं मूळ आहे, कोणाचं कुठं गोत्र आहे, कुठं काय आहे. पूर्वीचे लोक जरी अडाणी होते परंतु जाणकार होते, सुशिक्षित जरी नसले परंतु ते हुशार होते आणि समाजामध्ये त्यांना फिरण्याची, समाजामध्ये लग्न जमवण्याची त्यांना आवड होती. अलीकडं थोडासा जनरेशन गॅप वाढला. त्याच्यामध्ये काय झालंय की बरेचसे नोकरी निमित्ताने आपण एकमेकाशी कॉन्टॅक्टमध्ये नाही. आता मी स्वतः मला सांगतो की मी सुद्धा नोकरी केली 36-38 वर्ष. समाजाशी माझा काही म्हणजे कॉन्टॅक्टच कमी होता. परंतु मी जेव्हा रिटायर झालो 2019 मध्ये मी या संघटनेमध्ये काम करायला लागलो तेव्हा समाज ओळखायला पण लागला आणि समाजाला मी पण ओळखायला लागलो. जेव्हा आपण समाजामध्ये मिसळतो, समाजामध्ये आपण एकत्र येतो त्याच वेळेस समाज आपल्याला ओळखायला लागतो. म्हणून
आपण जे काही छोटे मोठे कार्यक्रम असतात समाजाचे, त्या कार्यक्रमाला आपण गेलंच पाहिजे. जरी आपल्या मुला मुलींचे लग्न झालेले आहे, आता माझ्या सुद्धा काही राहिलेले नाही, माझ्या मुला मुलींचे लग्न झाले, त्यांना मुलं आहेत, ते सुस्थितीत आहेत, सर्व काही वेल सेटल आहे. परंतु मी या समाजाच्या काहीतरी देणं लागतो, समाजाला काही आपण काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे, म्हणून मी या समाजा संघटनेमध्ये काम करतो. धन्यवाद. तुम्ही माझे 2 शब्द ऐकून घेतले त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. पालक आहेत वधूवरांचे, त्यांच्यापैकी कोणी बोलण्याकरता इच्छुक असेल तर त्यांनी कृपया येऊन स्टेजवर यावे. त्यांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करा. कोणी इच्छुक पालक असेल किंवा वधूवर जरी असेल तरी त्यांनी कृपया 2 मिनिट स्टेजवर आपलं मनोगत व्यक्त करू शकता. मी आपलं की सर्वांना आवाहन करतो, कोणाला वरती यायचं असेल, स्टेजवर 2 शब्द बोलायचे असेल, मनोगत त्या पद्धतीनं बोलू शकतो. पुन्हा एकदा सर्वांना विनंती, कॅरिडॉरमध्ये उभं राहता बसून घ्यावं. मागे गेटमध्ये जे लोक आलेले आहे त्यांनी कृपया खुर्च्यांवर बसून घ्या. गेट मोकळा करा. सर्व वधूवरांच्या पालकांना विनंती आहे की आता गेल्या 19 वर्षापासून आपला वधूवर पालक परिचय मेळावा होत असतो आणि दरवर्षी चांगल्या पद्धतीने आपल्याला सगळा प्रतिसाद मिळतो. बरेचसे लग्न जमतात. आता यावर्षी ज्या काही आपल्याकडून मागच्या वर्षात लग्न जमले त्या वधूवरांचा आपण आता इथं सत्कार पण ठेवलेला आहे. आपल्यापैकी ज्या कोणाला ह्या मेळाव्याबद्दलचं काही मनोगत व्यक्त करायचं असेल, काही सूचना करायच्या असेल तर त्यांनी कृपया इथे येऊन स्टेजवरून आपले 2 शब्द बोलावे. मनोगत पालकांनी आपलं मनोगत करावं. महिला असेल तर महिलांनी करावं. दादा पटाडे तिथे असतील त्यांनी स्टेजवर येऊन 2 शब्द व्यक्त करावे अशी विनंती करण्यात येत आहे. दादा पटाडे बोलायचं आहे का? या ना मग या. पालकांना मनोगत व्यक्त करण्यासाठी नाना येईपर्यंत संधी आपण देतो आहे. तोपर्यंत पालकांनी आपलं काय मनोगत आहे, मनात काही सूचना असतात त्या द्याव्या. हॅलो. नमस्कार. हे आजचं अक्षता भव्य वधूवर मेळावा 19वे वर्ष. तर आपण नक्कीच स्टेजवर बसलेले जे आयोजक आहेत त्यांना त्यांचे आभार मानणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. त्याच्यासाठी मी आपण सर्वांना विनंती करतो की त्यांनी 19 वर्षापर्यंत त्यांनी जी दरमरण गाठलेली आहे त्याच्यात अनेकांचे विवाह जुळले असतील की जे आजकाल कठीण होत चाललेलं आहे की पालक कुठे आणि मुलं बाळं कुठे, आणि त्याच्यामुळे वर आणि वधूंना एकत्र आणणं कठीण काम आहे. परंतु त्या मेळाव्याच्या द्वारा ते होतं. त्याच्यामुळे आपण सर्वांना विनंती करतो की ह्या वधूवर मेळाव्यांमध्ये जे आयोजक आहेत त्यांनी जी मेहनत केली आहे तर त्यांना आपण सगळ्यांनी बिग आणि त्यांनी असं वर्षानुवर्ष असे कार्यक्रम होत राहू, याच्यामध्ये 2चे 4 होत राहू आणि समाजातील जे सुशिक्षित लोक जे आहेत की जे नोकरीच्या निमित्ताने बाहेर गावी आहेत, त्यांचा परिवार कुठे आहे, तर कमीत कमी ह्या मेळाव्यांमध्ये येऊन त्यांचं एकमेकांशी परिचय पण होतो. त्याचं या सगळ्यात मोठं एक जिवंत उदाहरण आहे. त्याच्यामुळे मी निळकंठ शामराव वानखेडे आणि आपल्या वतीने मी आयोजकांचे हृदयापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. माझे 2 शब्द ऐकले त्याच्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. गोविंद सेठ आहे जिथे असतील त्यांनी स्टेजवर यावं, 2 शब्द बोलावे अशी विनंती करण्यात येत आहे. धन्यवाद वानखेडे साहेब. गोविंद सेठ आहे. तर दादा पटाडे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा. सर्वांना नमस्कार. आज साई अक्षदा रेशीम गाठी वधूवर विवाह सूचक मंडळ हा मेळावा आपण
आयोजित केलेला आहे. या मेळाव्याचं हे 19वे वर्ष आहे. विवाह मेळाव्याची संकल्पना हल्ली सर्व समाज बांधवांमध्ये अतिशय वेगाने वाढलेली आहे. पूर्वी लग्न हे सहज जमत असे आणि डिजिटल पद्धत नसल्यामुळे, कॉन्टॅक्ट नसल्यामुळे लग्न जमवणं हे अतिशय कठीण होतं. पण हल्ली या सोशल मीडियामुळे माणसं एकमेकापासून किती लांब असले तरी ते एकमेकांशी सहज संवाद साधू शकतात. आता विवाह मंडळ स्थापन करण्याचा हेतू काय आहे? तर या विवाह मंडळाचा हेतू एकच आहे की पालकांची, मुलगा असो किंवा मुलगी असो, त्यांच्या पालकांची सोय व्हावी. पूर्वी मुलगी पाहण्यासाठी किंवा मुलगा पाहण्यासाठी आपल्याला एका गावावरून दुसऱ्या गावी जाण्यासाठी वेळ आणि पैसा लागत होता. त्यासाठी तुम्हाला सर्व्हिसला असेल तर रजा टाकावी लागत होती, काही तुमचा उद्योगधंदा असेल तर तो बंद करावा लागत होता आणि आपण मुंबई, पुणे किंवा या तालुक्यातून त्या तालुक्यात, या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यामध्ये आपण जात होतो. तुमचा पैसा आणि वेळ खर्च होत होता. तर विवाह मेळाव्यामुळे अशी तुमची सोय झालेली आहे की सगळे लोक, म्हणजे बहुतेक लोक आपल्याला एका छताखाली हॉलमध्ये सहज भेटतात आणि आपण त्यांचे विचार, त्यांच्या अडीअडचणी समजून घेतो. मुलगा असेल तर मुलाची माहिती सहज मिळते, मुलीची माहिती सहज मिळते. असा हा फायदा समाजाच्या दृष्टीने या वधूवर सूचक मेळाव्याच्या निमित्ताने झालेला असतो. पण समाजामध्ये अजूनही अशी उदासीनता आहे की पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. आपली आर्थिक परिस्थिती सुधारली म्हणून बऱ्याच लोकांना समाजामध्ये येऊन मिसळायला थोडा कमीपणा वाटतो. बरेचसे आपले समाज बांधव घराच्या बाहेर निघत नाही, आले तर एकटे येतात, कुटुंबासह येत नाही. आणि विवाह मेळाव्याला येताना मुलांची संख्या जास्त असते, मुलींची संख्या त्या मानाने कमी असते. म्हणजे मुलींना आणत का नाही पालक हा एक मोठा प्रश्न आहे. लग्न जमणे हा नंतरचा भाग आहे, पण त्या निमित्ताने तुमच्या ओळखी होतात, आपले समाज बांधव भेटतात आणि एकमेकाचे विचार जर तुम्ही एकमेकांना सांगितले तर तुमच्यामध्ये एक नवीन ऊर्जा तयार होते आणि एक आत्मविश्वास वाढतो. मुलांनी किती प्रगती केलेली आहे हे कळतं, मुलींनी किती प्रगती केलेली आहे हे कळतं. आणि ज्या मुली कमी शिकलेल्या आहेत त्यांना असं वाटतं की आपणही जास्त शिकलो पाहिजे किंवा आपले भाऊ बहीण यांना जर आपण शिकवलं तर आपली पण अशी प्रगती होईल. मगाशीच मला वानखेडकर साहेब भेटले, म्हणे सर माझा मुलगा परदेशात आहे, ICICI बँकेमध्ये मोठ्या हुद्द्यावर आहे, त्याचं जर लग्न जमलं तर मी त्याला भारतात घेऊन येईल. मला आनंद वाटला की आपली मुलं परदेशात आहे आणि ते पालक धुळ्यावरून इथं आले. तर असे असंख्य वेगवेगळे पालक वेगवेगळ्या विचाराचे आणि त्यांनी किती प्रगती केलेली आहे हे आपल्याला सहज कळतं. आणि बंधूंनो, ही प्रगती शिक्षणाशिवाय नाही, म्हणून आपण आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे. तुमच्या एक लक्षात आलं असेल, ज्यांचे मुलं, ज्यांच्या मुली चांगल्या शिकलेल्या आहेत, चांगल्या नोकरीला आहेत, त्यांच्या घरी रांग लागते. मुलगा असेल तर मुली घेण्यासाठी, मुलगी असेल तर मुलांची रांग लागते. म्हणून आपण शिक्षणाला प्राधान्य द्या आणि अवास्तव अपेक्षा ठेवू नका. आता शेतकरी असेल, मजुरी असेल, गठाई कामगार जर असेल तर त्यांना असं वाटतं की आपली मुलगी मुंबई पुण्यामध्ये एखाद्या डॉक्टर इंजिनियरला दिली गेली पाहिजे. परंतु हे शक्य आहे का? तर अवास्तव अपेक्षा थोड्या कमी करा, म्हणजे आपला विवाह जमेल. आणि मुला मुलींना शिक्षणाबरोबरही चांगले संस्कार देण्याची गरज आहे. मोठ्या वडीलधाऱ्या मंडळींचा मानपान ठेवा. घरामध्ये संस्कार असेल तरच त्या घराची खरी प्रगती आहे. हल्ली आर्थिक परिस्थिती तर सर्वांची चांगली आहे, पण संस्काराच्या दृष्टीने पाहिजे तशी प्रगती नाहीये. तर आपल्या मुला मुलींना चांगले संस्कार द्या, चांगलं शिक्षण द्या, तरच आपली खऱ्या अर्थाने प्रगती होते. मी समाजामध्ये फिरतो, दर 10 कुटुंबामागे एका कुटुंबाचा प्रॉब्लेम आहे.
म्हणजे एक तर लग्न जमत नाही, लग्न झालेलं असेल तर त्यांच्यामध्ये घरगुती भांडणं आहे, दुसरा एक प्रश्न मुलांना नोकऱ्या नाही, असे अनेक वाद आहेत. तर याला सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्यामध्ये समंजसपणा कमी होत चाललेला आहे. तर समोरच्याला समजून घ्या. जर तुमच्यामध्ये समंजस प्रवृत्ती असेल तर बरेचसे वाद मिटतात. आणि जर पैसा आहे पण वाद असतील तर त्या घरामध्ये सुख शांती समाधान नाहीये. तर आपण आपल्या नातेवाईकांना, आपल्या समाज बांधवांना संस्काराच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करणं गरज आहे. जे वधूवर सूचक मंडळ आहे त्या वधूवर सूचक मंडळाचे जे अध्यक्ष आहे साहेबराव घोलप, हे असे इतके चिवट आणि जिद्दी अध्यक्ष आहे की प्रत्येक कार्यक्रमासाठी ते भरपूर वेळ देत असतात. त्यांचं जे संचालक मंडळ आहे त्याच्यामध्ये वाघ साहेब आहेत, गायकवाड साहेब आहेत, सगळं संचालक मंडळ अतिशय काटेकोरपणे आणि अतिशय जिद्दीने चिकाटीने हे मंडळ चालवत आहे. आम्हाला सर्वांना या मंडळाचे जे पदाधिकारी आहेत पदाधिकाऱ्यांचा हेवा वाटतो आणि मी त्यांचं कौतुक करतो की त्यांचं हे काम अजून जोमाने चालू राहील. आपण सर्व त्यांना सहकार्य करत असतो, म्हणूनच ते पण चांगलं काम करतात. आम्ही राष्ट्रीय चर्मकार महासंघ नाशिक जिल्हा पदाधिकारी, मी नाशिक जिल्ह्याचा सचिव या नात्याने त्यांना शुभेच्छा देतो आणि यापुढे हे काम अजून जोमाने चालू राहील अशी मी खात्री देतो. त्यांच्या या कामाबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कृपया ते रस्त्यामध्ये जे उभे आहेत त्यांनी कृपया बाजूला जर कॅटेगरी बरी होईल, मधले जे आहे ते बाजूला जा, येणाऱ्यांना अडचणीची. सर्वांनी एक साईडला गप्पा मारा, काय दाखवा करा, मध्ये रस्ता बंद करू नका. अनिल कानडे साहेब जिथे असेल त्यांनी स्टेजवरती येण्याची कृपा करावी. अनिल कानडे. अजून कोणाला मनोगत व्यक्त करायचं आहे का? महिलांमध्ये महिला भगिनी कृपया आपल्यापैकी कोणीतरी या पुढे. आपल्या घरचं स्टेज आहे, आपल्याला बोलण्याची संधी आहे. ज्यांचं लग्न जमलेले आहे अशा पालकांनी द्यावा. वाघ मॅडम या पवार सर, मी प्रमोदजी वानखेडकर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. साई अक्षदा वधूवर शांतता ठेवा. आजचा हा वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या साई अक्षदा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे या आयोजनाच्या अनुषंगाने मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सरचिटणीस आदरणीय गोटीसे साहेब उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत लोकरे सर, या विवाह मंडळाचे अध्यक्ष साहेबराव घोलप आणि सर्व पदाधिकारी आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, हा जो काही वधूवर सूचक मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे यामध्ये ज्या पालकांनी आपल्या मुलामुलींचे नावाची नोंदणी केलेली आहे त्यांनी प्रकर्षाने वधूवरांना स्टेजवर आणून परिचय करून दिला पाहिजे, जेणेकरून आलेल्या सर्व पालकांना वधू आणि वरांना पाहता येईल, म्हणजे सर्वांची ओळख पण होईल. तर त्या पद्धतीने आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा ही विनंती आहे. त्याचप्रमाणे आता जे काही आपल्या चर्मकार समाजासमोर समस्या निर्माण झालेल्या आहेत, विशेष करून जे काही आपले उच्च शिक्षित मुली आहेत त्यांच्या रोजगाराचा प्रश्न मोठा बिकट झालेला आहे आणि खाजगीकरण
आणि कंत्राटीकरण यामुळे ज्या काही शासकीय निमशासकीय नोकऱ्या आहेत त्या रिक्त पदं असून देखील भरण्यात येत नाही. आता जर आपण बघितलं तर केंद्र सरकारमध्ये 3 लाख पदं रिक्त आहेत आणि महाराष्ट्र शासनामध्ये 1 लाख पदं रिक्त असताना देखील ते भरले जात नाही आहे. आणि मग ही जी काय राज्यकर्त्यांची भूमिका आहे, जो विचारधारा आहे ती आपण समजून घेतली पाहिजे. आणि हा जो काही विचारधारा आहे या विचारधारेला आपण नाकारलं पाहिजे. जर आपण ही विचारधारा नाकारली नाही तर फार मोठी जी काही मुलं आणि मुली या रोजगाराअभावी त्यांच्यामध्ये वैफल्य येऊ शकतं आणि या बेरोजगारीचे दुष्परिणाम जे आहे गुन्हेगारीमध्ये होण्याची शक्यता वाढत चाललेली आहे. आणि यापासून आपण आपलं संरक्षण केलं पाहिजे. शैक्षणिक धोरण पण फार चुकीचं आलेलं आहे. खाजगी विद्यापीठांची स्थापना झालेली आहे आणि खाजगी विद्यापीठांची फी जी आहे ती आपल्याला ती पेलवणार नाही अशी परिस्थिती आहे. जे का आपल्या पिढीचे आपले शिक्षण झाले ते प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या शाळा असेल, नगरपालिकेच्या शाळा असेल आणि जे शासकीय महाविद्यालय होते त्यामध्ये आपले शिक्षण झाले आणि त्यामुळे आपल्याला त्या शिक्षणाच्या बळावर चांगल्या नोकऱ्या मिळाल्या. आपण अधिकारी, उच्च अधिकारी वेगवेगळ्या पदांवर आरूढ झालो आणि आपल्या मुलांना आपण चांगलं शिक्षण देऊ शकलो आहे. परंतु येत्या काळामध्ये आपला जो काही तळागाळातला समाज आहे त्याला आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देता येईल का ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि हे जे काही खाजगीकरणाचं धोरण आलेलं आहे त्याला आपण विरोध करणं गरजेचं आहे. म्हणजे फक्त हिंदुत्वाचा नारा दिला म्हणून सगळ्या हिंदूंचा विकास होणार नाही आहे, तर मुठभर हिंदूंचा जे उच्चवर्णीय आहे त्यांचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून हा नारा देण्यात आलेला आहे. आणि म्हणून आपण सावध राहिलं पाहिजे की राज्यकर्त्यांची विचारधारा काय आहे. म्हणून आपला समाज जो आहे तो संघटित झाला पाहिजे. आपण गुरु रविदास महाराजांचे विचारांचे जे आहे ती आपण पाहित आहोत आणि ती विचारधारा आपण स्वीकारली पाहिजे. गुरु रविदास आपण सर्वार्थाने वाचले पाहिजे आणि ते आपण अंगीकारले पाहिजे आणि त्याचं अनुकरण करण्याचा आपण जर प्रयत्न केला तर आपल्या समाजावर जे काही येऊन पाहणारं संकट आहे त्या संकटाला आपण तोंड देऊ शकू. आणि विशेषतः इथे जे काही वधूवर आलेले आहेत त्यांचे पालक आलेले आहेत त्यांनी योग्य स्थळ जे आहे ते लवकरात लवकर निवड करणं गरजेचं आहे. फार खोलामध्ये जाता कामा नये. जर चांगली उच्च शिक्षित मुलगी असेल, चांगला पगार जरी तिला असेल आणि तिच्यापेक्षा कमी पगाराचा मुलगा परंतु चांगल्या नेचरचा असेल, चांगल्या कॅरेक्टरचा असेल तरीच आपण तो मुलगा स्वीकार केला पाहिजे. मुलीपेक्षा मुलाचा पगार जास्तच पाहिजे असा अट्टहास कोणी करू नये. त्याचप्रमाणे चांगली मुलगी आहे, शिकलेली आहे, परंतु तिला नोकरी जर नसेल तरी अशा पण मुलींचा जो आहे मुलांनी तिच्या पालकांनी स्वीकार केला पाहिजे. दोघांचा पगारीच पाहिजे असं कोणती पण आपण एकमेकांच्या बाबतीमध्ये पूर्वग्रह ठरवू नये. पूर्वग्रह न धरता आपण चांगल्या मुलामुलींचा स्वीकार करावा आणि या नवीन जे काही वधूवर आहे त्यांच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात कशी आपल्याला लवकरात लवकर करता येईल या दृष्टिकोनातून पालकांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावेत अशी मी सर्व पालकांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. हेही श्रोत्यांचं काम असतं. मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो, मागे बऱ्याचशा गोटीचे साहेबांनी सूचना दिल्या पण तरी त्याचा फॉलोअप होत नाहीये. मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की या ठिकाणी मनोगत व्यक्त करणाऱ्यांना संधी दिलेली आहे. समाजाच्या वधूवरांविषयी ते बोलत आहेत ते आपण समजून घ्यावं, ऐकून घ्यावं. असो तसंच या ठिकाणी मनोगत व्यक्त करणारे आतापर्यंत 3 व्यक्तींनी मनोगत व्यक्त केलं परंतु टाळ्यांचा काही आवाज झाला नाही. आपण समाजाच्या व्यक्तींना सन्मान दिला पाहिजे, आदर केला पाहिजे, त्यांचं बोलणं ऐकून घेतलं त्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे. टाळ्या वाजवायला व्यायाम होतो, आपलं आरोग्य चांगलं असतं. आता एकदा जोरदार टाळ्या वाजवा, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आपण अजून जोरात टाळ्या ऐकायला यायला पाहिजे. अजून एकदा टाळ्या होऊ द्या. संत शिरोमणी रविदास महाराज की
केलं पाहिजे. आपण इतर समाजाचं बघतो, आपल्यामध्ये काय होतंय, जो पुढे जातोय ना त्याला मागे ओढण्याचा प्रयत्न करतोय. असं न होता शिक्षण हे अतिशय महत्वाचं आहे, हे अनेक वक्त्यांनी सांगितलं. मी माझा परिचय प्रथमतः करून देतो. मी किसन वामन पवार, माजी केंद्र प्रमुख, केंद्र वनी मुली, तालुका दिंडोरी. खरं म्हणजे आबोलीची वेली त्याला जायरीचा गजरा, आबोलीची वेली त्याला जायरीचा गजरा. खऱ्या अर्थाने नानांच्या आगमनाची पाठ बघतोय आता आपण. पण खऱ्या अर्थाने या ठिकाणी व्यासपीठावरती सर्व मान्यवर, या वधूवराचे मंडळाचे अध्यक्ष आदरणीय साहेबरावजी गौरव साहेब, मोतीचे साहेब, वाघ साहेब, आमच्या वीर नारायण मॅडम आणि व्यासपीठावरती सर्व मान्यवर, डोकरे सर, पठाडे सर आणि समोर बसलेले माझे सर्व समाज बांधव. मित्रांनो, सर्वांना माहीत आहे वधूवर मेळावा आहे. याच्यासाठी वधू किती आलेत आणि वर किती आले याची नोंदणी चालू आहे आणि त्यांचा या ठिकाणी परिचय आपण करून देणार आहोत. शिक्षणाने माणूस घडत असतो, समाज हा एकमेकांशी जोडत असतो. या ठिकाणी बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं ते अति खरं आहे की अवास्तव मागणी नसावी आणि त्यामुळे आपलं वय, मुलांचं आणि मुलींचं वय वाढत जातं आणि त्यामुळे योग्य वेळी वधू आणि वरांचं लग्न न जमल्यामुळे किंवा त्यांचा संसार व्यवस्थित न चालल्यामुळे अनेक अनंत अडचणी येतात आणि या अडचणीवर मात करण्यासाठी आपल्या समाजाचा सर्वांशी एकमेकांशी संपर्क झाला पाहिजे. आणि म्हणून ही या वधूवर मंडळाचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी संचालक मंडळ गेल्या 19 वर्षापासून आपल्या समाजासाठी असे वधूवर मेळावे घेत आहे आणि प्रथमतः मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो की असे कार्यक्रम आपण या ठिकाणी जिल्हा स्तरावरती घडवून आणतात. जिल्हाभरामधून नवे काही ठिकाणी महाराष्ट्रातून या ठिकाणी समाज बांधव येतो आणि आपण हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. त्यामुळे तुमच्या सर्वांच्या अगोदर मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी आता परिचय तर होईलच, परंतु माझा मुलगा, माझी मुलगी, कारण प्रत्येकाला अहंकार असतो, थोडासा तो अहंकार आपण कमी केला पाहिजे. एखादा जास्त शिकलेला मुलगा असेल तर त्याला असं वाटतं मला जास्त शिकलेलीच मुलगी पाहिजे, एकदम सर्व सेल्फेड पाहिजे, बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, शेती पाहिजे, आता आवाज मागण्या असतात. शेतकरी असेल, उद्योजक असेल, लघुउद्योजक असेल, कारागीर असेल, गटे कामगार असेल, अशा सर्वसामान्य समाजापासून आपला समाज आहे. त्यामुळे आपण एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. आणि आज या ठिकाणी वधूवर मेळावे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्यासाठी काही ठिकाणी आला वारा शोधित शोधित माझे गाव, काही ठिकाणी आला वारा शोधित शोधित माझे गाव, कुणाचं ठाऊक आज किती जणांच्या ओटावरती फक्त वधूवरांचेच नाव, फक्त वधूवरांचेच नाव, तरी अजून टाळा वाजवले नाही. हेच आपल्याला समजत नाही. म्हणजे माझ्यासाठी नाही म्हणत, वधूवरांसाठी टाळा वाजला. पण मी पुन्हा एकदा म्हणतो, तुम्ही नीट लक्ष द्या. काही ठिकाणी आला वारा शोधित शोधित माझे गाव, काही ठिकाणी आला वारा शोधित शोधित माझे गाव, कुणाचं ठाऊक किती जणांच्या ओठावरती आज फक्त वधूवरांचेच नाव, आज फक्त वधूवरांचेच नाव. आता वधूवरांना आनंद होईल की आपल्यासाठी हा कार्यक्रम घेत आहेत, आपल्यासाठी टाळ्या वाजवतात, अशा लग्नात टाळ्या वाजल्या पाहिजे. आणि म्हणून ते पण आता या ठिकाणी परिचय देते. या ठिकाणी संयोजकांनी मला 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि सर्व समाज बांधवांना जय रोहिदास. पुन्हा एकदा पवार सरांकरता आपण टाळ्या. आज हा जो सोहळा इथे पार पडतोय आणि याचं जे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलेलं आहे, त्या संयोजकांना साई अक्षता रेशीम गाठी वधूवर विवाह सूचक मंडळ यांना मी शुभेच्छा देतो. आज हा कार्यक्रम खूप चांगल्या प्रमाणात पार पडणार आहे, कारण की संख्या त्या प्रमाणात आलेली आहे. हा जो कार्यक्रम आहे, समाजामध्ये ज्यावेळेला आपण वावरतो त्यावेळेला शेवटी माणसाला 2 गोष्टींची याच्यात समाजाची त्यावेळेला तीव्रतेने गरज पडते, असं माझं मत आहे. एक आहे की ज्या वेळेला त्याला मुला मुलींच्या
शिक्षणाच्या किंवा त्यांच्या नोकरीच्या निमित्ताने मदत लागते. आणि दुसरं आहे की ज्या वेळेला त्यांना मुलामुलींच्या लग्नाची वेळ येते त्यावेळेला समाज हा त्यांच्यासाठी प्रकर्षाने खूप मदतीला पुढे येतो आणि या अडचणीतून बऱ्याच वेळा ह्या याच्यातून त्यांना एक मोठा दिलासा मिळत असतो. आणि ज्या वेळेला समाज हा अशा पद्धतीने जमतो त्यावेळेला निश्चितच एक वेगळ्या प्रकारे जे आपल्यामध्ये म्हणजे जे नियोजित वधूवर असतात बऱ्याच वेळा त्यांचा तेवढा संपर्क नसतो. आईवडील ज्यावेळेला घेऊन जातात येतात त्यावेळेला तो संपर्क असा जुळतो. आणि अशा पद्धतीचं हे आयोजन दरवर्षी साई अक्षरा रेशीम गाठी वधूवर विवाह सूचक मंडळ करत असतो. आणि हा जो स्तुत्य उपक्रम ते दरवर्षी न चुकता जानेवारी महिन्यामध्ये करतात. ही खूप अशी आपल्या समाजासाठी खूप भूषणावह बाब आहे. आणि या कार्यक्रमासाठी मी रोसा ग्रुपतर्फे आपल्या आयोजकांना खूप शुभेच्छा देतो. आणि हा कार्यक्रम अशाच प्रकारे चांगला होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. या ठिकाणी नाशिकचे वधूवर सूचक मंडळाचे हे कार्यक्रम हॅलो कृपा करून शांतता ठेवा. एवढ्या लांबून हे चव्हाण साहेब इथं आलेले त्यांना मनोगत व्यक्त करायचं आहे. कृपा करून त्यांचं मनोगत काय आहे ते आपण शांतपणे ऐकायचं आहे. कृपया शांत ठेवा. तर या ठिकाणी सर्व संयोजक नाशिक नगरीमध्ये काम हिने केलेले आहे. 2 महिने मेथी तुटीला येऊन वाहन सगळ्यांचा कार्यक्रम सगळ्यांना निवेदन कोल्हापूरपर्यंत ही पत्रिका पोचवणं हे फार मोठं त्यांनी काम केलेलं आहे. आणि आपण बंधू बहिणींनो या ठिकाणी आपण समाज म्हणून आपण एकत्र येत नाही. समाज म्हणून एकत्र आलं पाहिजे. संत रोहिदास महाराजांची जयंती चांगल्या पद्धतीनं साजरी केली पाहिजे. आपण दुसऱ्या समाजाकडे आपण जातो, आपल्या समाजाकडे आपण दुर्लक्ष करतो, आपली जात ही कास्ट आहे लपवतो. पडद्याआड जो त्या ठिकाणी नोकरीला आपली बंधू बहीण आहे त्या ठिकाणी पडद्याआड राहून आपल्या समाजाचं हित केलं पाहिजे. हे समाजाचं कर्तव्य आहे. रिटायर झालं तर पण समाजाचं सुखदुःख त्यांनी करत नाही आहे. समाज म्हणून एकत्र येत नाही. तर असं न करता बंधू बहिणींनो आपल्या सर्व समाजातल्या बांधवांनो तुम्ही एकत्र येणं हे गरजेचं आहे. इतर समाज बघा कसा येतोय तर त्या पद्धतीनं तुम्ही यावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आता हे वधूवरांचा जो कार्यक्रम आहे आपण अगोदर कशी लोक होते आपल्यातले आजोबा पंजोबा अगोदरची आपली संपत्ती होती का एकेकांची त्या साधी गटई काम करून शेतामध्ये काम करून त्याने आत्तापर्यंत त्याने वैभव इथंपर्यंत आणलेला आहे. आणि आता वधूवर एकमेकाच्या ह्याच्यावरनं ऐपती प्रमाणे आपण वाटचाल करालोय. असं करू नका. तेव्हा अगोदर कसं गरीबाची मुलगी असली तर आपण स्वीकारत होतो काय. तर आता गरीबाचा मुलगा आहे आणि श्रीमंतांची मुलगी आहे ती सुद्धा त्या गरीबाच्या मुलग्याला आपण हाताला धरून त्याला उंचावलं पाहिजे. कारण मुली आता शिकत गेलेल्या आहेत, मुलापेक्षा जास्त शिकत गेलेले आहेत. तेव्हा हे असं न होता आणि मुलगा काय घराचं कुटुंब चालवायला पाहिजे. 12वी 13वी शाळा एखाद्या MIDC मध्ये कामाला मजुरीमध्ये कामाला जातोय आणि मुलग्याचं शिक्षण कमी आहे, मुलगीचं शिक्षण जास्त आहे. हे तडजोड करून 35 38 वय होत चाललंय. हे होऊ नये ही मी तुमच्याजवळ अपेक्षा व्यक्त करतो. आणि तडजोड करून कुठं तर तुम्ही हे करा. कारण वयाची मर्यादा किती 20 22 25च्या ह्याच्यामध्ये राहायला पाहिजे. आता 30 35 38 होऊन चाललेला आहे. तेव्हा हे असं करू नका आणि कुठं तर तडजोड करा. बंगला इस्टेट आता ही जमीन आता प्रबोधनामध्ये जमीन आलेली आहे. जमीन काय सगळ्यांचीच आहे काय तर नाही आहे. प्लॉट आहे आणि अगोदरपेक्षा किती तर आम्ही
समाज असा आहे म्हणून संत रोहिदास वाचनालय हे गेले 25 वर्ष झाले मी चालवतो या. संत रोहिदास महाराज की जय. या ठिकाणी आदरणीय नानासाहेब घोलप ज्यांचं आपण आतुरतेने वाट पाहत आहे त्यांचं आपण या ठिकाणी होत आहे. आपण सर्वांनी सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये नानासाहेबांचे स्वागत करूया. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय समाज कल्याण मंत्री माननीय श्री बबनरावजी घोलप नानासाहेब यांचे साई अक्षता वधूवर सूचक मंडळातर्फे खूप खूप स्वागत. मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी प्रथम दीप प्रज्वलन करावे. कृपया प्रथम दीप प्रज्वलन करावे. दीप मांगल्य देणारा अंधकार दीप हा मांगल्य देणारा अंधकार दूर करणारा आजच्या या रेशमकाठी सोहळ्याला चैतन्याचा प्रकाश देणारा हा शुभ दीप आपण प्रज्वलित करत आहोत. सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आता दीप प्रज्वलन होत आहे. जसा हा दीप स्वतः जळून इतरांना प्रकाश देतो तसेच आजच्या या मेळाव्यातून निर्माण होणारे नातेसंबंध हे एकमेकाच्या आयुष्यात असा सुखद प्रकाश निर्माण करतील अशी आपण या ठिकाणी आशा बाळगूया. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित केला जात आहे. सर्वांनी कृपया टाळ्या वाजवून करावे. अतिशय मंगलमय वातावरणामध्ये या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने होत आहे. धन्यवाद. सर्व कार्यकर्णी व नानासाहेबांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन झालेले आहे. संत शिरोमणी रविदास महाराज की. संत शिरोमणी रविदास महाराज की. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झालेले आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे. धन्यवाद. कोणत्याही कार्यक्रमाला योग्य दिशा मिळण्यासाठी एका कुशल सारथीची म्हणजेच एका सक्षम अध्यक्षाची गरज असते. म्हणूनच आजचा या वधूवर परिचय मेळाव्याचे अध्यक्षस्थान आपले कुशल नेतृत्व असलेले माननीय श्री बबनरावजी घोलप नानासाहेब यांनी स्वीकारावे अशी मी मंडळातर्फे त्यांना विनंती करते. या विनंतीस अनुमोदन देण्यासाठी मी मंडळाचे अध्यक्ष साहेबराव घोलप यांना स्टेजवर आमंत्रित करते. आत्ताच मॅडमनी जी सूचना मांडली त्यात माझे व समस्त कार्यकारी मंडळाचे अनुमोदन आहे. धन्यवाद. आमच्या विनंतीला मान देऊन नानासाहेबांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारले आहे त्याबद्दल सर्वांच्या वतीने नानासाहेबांचे खूप खूप अभिनंदन व सर्वांना विनंती आहे की टाळ्यांच्या गडगडाटात एकदा पुन्हा अध्यक्षांचे स्वागत करावे. धन्यवाद. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आजच्या मेळाव्याची सुरुवात करण्यापूर्वी देशाच्या सीमेवर लढताना जे जवान शहीद झाले त्याचप्रमाणे थोर समाजसुधारक समाजातील समाजसेवक वृद्ध महिला या संस्थेला मोलाचे सहकार्य करणारे व संस्थेच्या वेबसाईटसाठी देणगी देणारे स्वर्गीय श्री राजाराम कारभारी तापटोडे व त्यांच्या पत्नी सीताबाई राजाराम तापटोडे, स्वर्गीय शिवाजी देवराम
वाघ, माजी जिल्हा परिषद सदस्य या सर्वांना आपण श्रद्धांजली अर्पण करूया. सर्वांना विनंती आहे की श्रद्धांजलीसाठी कृपया आपल्या जागेवर 2 मिनिटं उभे राहावे. ओम शांती शांती. धन्यवाद. कार्यकारिणीतील सदस्यांनी कृपया स्टेजवरती बसावे. माननीय प्रतिभा गुरुदेशी मॅडम यांना विनंती आहे की आपण कृपया स्टेजवरती यावे. यानंतर आपण आपले जे अध्यक्ष आहेत माननीय श्री बबनराव घोलप नानासाहेब यांचा सत्कार या ठिकाणी आपण करणार आहोत. मी मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री साहेबराव घोलप यांना विनंती करते की त्यांनी श्री बबनराव घोलप नानासाहेब यांचा या ठिकाणी सत्कार करावा. मागे जे उभे आहेत, मागे इकडे पुढे खुर्च्या इकडे या पुढे. मागे जे लोक उभे आहेत त्यांनी जरा पुढे या. धन्यवाद साहेब. यानंतर मी नानासाहेबांना विनंती करते की त्यांनी मंडळाचे अध्यक्ष श्री साहेबराव घोलप यांचा सत्कार करावा. श्री साहेबराव घोलप यांचा सत्कार नानासाहेबांच्या हस्ते करण्यात येत आहे. धन्यवाद साहेब. यानंतर नानासाहेबांना पुनश्च विनंती आहे की त्यांनी माननीय श्री गोतीशे साहेब आमचे मार्गदर्शक यांचा सत्कार करावा. यानंतर श्री प्रकाश पवार यांचा सत्कार गोतीशे साहेबांच्या हस्ते होईल. श्री प्रकाश पवार, अध्यक्ष साई अक्षता, उत्तर महाराष्ट्र विभाग. यानंतर माननीय श्री श्रावण वाघ, राष्ट्रीय चर्मकार संघ नाशिक जिल्हा अध्यक्ष यांचा सत्कार. माननीय श्री मनोज मैतुने, माननीय श्री काकाश्री गांगुर्डे, माननीय श्री आनंदा महाले, माननीय श्री आनंदाजी महाले, माननीय श्री राजू पांडुरंग सूर्यवंशी, माननीय श्री विष्णू लोहत्रे, माननीय श्री विष्णू लोहत्रे, नाशिक शहर अध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ. माननीय श्री गोविंद शेठ आहेर, माननीय श्री गोविंद शेठ आहेर, माननीय श्री दिलीप गोविंद, माननीय श्री दिलीप गोविंद साहेब, माजी जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार संघ. माननीय श्री अशोक ननवरे, माननीय श्री प्रकाश पवार, सौ मीरा वीर नारायण, महिला सदस्य. कृपया सर्वांनी टाळ्या वाजवाव्यात. सौ मीरा वीर नारायण, सौ अलका पवार, महिला सदस्य. सौ प्रतिभा गोतीशे,
लता गोलक, सौ स्वाती गायकवाड, मान्य श्री प्रमोद नथेकर, माननीय श्री रामनाथ सरवार, माननीय श्री अशोक गांगुर्डे, अशोक गांगुर्डे, धन्यवाद साहेब. आज या ठिकाणी चर्मकार समाजाचा सामाजिक एकतेला बळ देणारा आणि विवाह इच्छुक कुटुंबासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारा भव्य असा 19वा वार्षिक परिचय मेळावा असून त्याचे आयोजन राष्ट्रीय चर्मकार महासंघ व साई अक्षता रेशीम गाठी वधूवर सूचक मंडळ यांच्या संयुक्त उद्यमाने करण्यात आलेले आहे. माननीय नानासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी हा सामाजिक कार्यक्रम आयोजित केला जातो. या मेळाव्याच्या निमित्ताने हजारो चर्मकार बांधव एका छताखाली एकत्रित येतात व आपल्या कुटुंबातील उपवर, वधू आणि वरांसाठी सुयोग्य स्थळ निवडतात. आपल्या पाल्यासाठी योग्य जोडीदार निवडताना पालकांची होणारी धावपळ कमी व्हावी आणि एकाच व्यासपीठाखाली विविध क्षेत्रातील सुशिक्षित वधू व वरांची माहिती आपल्यासाठी मिळावी हाच या मंडळाचा खरा उद्देश आहे. यानंतर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी माननीय श्री मधुकर वाघ, नाशिक शहर संपर्क प्रमुख यांना स्टेजवर आमंत्रित करते. संत रविदास महाराज की. सर्वांनी मोठ्या आवाजात घोषणा द्यायची. संत रविदास महाराज की. संत रविदास महाराज की. धन्यवाद. राष्ट्रीय चर्मकार महासंघ पुरस्कृत साई अक्षता रेशीम गाठी वधूवर विवाह सूचक मंडळाचा आज 19वा भव्य वधूवर पालक परिचय मेळावा आज दिनांक 11/1/2026 रोजी ग्रँड शेमंता लॉन्स येथे मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. सदर मेळाव्याचे प्रेरणास्थान म्हणजेच आपले चर्मकार समाजाचे हृदय सम्राट, कार्यसम्राट आदरणीय माननीय श्री बबनरावजी घोलप नानासाहेब, जे राष्ट्रीय चर्मकार महासंघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत. गेली 18 वर्षापासून श्री संत रविदास शिरोमणी रविदास महाराज यांच्या आशीर्वादाने तसेच माननीय नानासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाने व समाजातील सर्व मान्यवर बंधू भगिनींच्या एकीने व सहकार्याने आजपर्यंत आपण विविध कार्यक्रम ह्या प्रभू रामचंद्राच्या पावननगरी नाशिक भूमीत करीत आलेलो आहोत. यापैकी साई अक्षता रेशीम गाठी वधूवर विवाह सूचक मंडळाचा 19वा मेळावा आज आपण मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत. बंधू भगिनींनो, आम्हाला कौतुकाने मोठ्या आदराने सांगावेसे वाटते की आपल्या मंडळाचा नावलौकिक केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात वाढलेला असून आज अन्य राज्यात सुद्धा हे नाव चर्चेत आहे. साई अक्षता वधूवर सूचक मंडळाचे शहर तसेच ग्रामीण कार्यकारिणीचे सर्व मान्यवर अध्यक्ष व संचालक मंडळ हे समाजातील तळागाळापर्यंत प्रत्यक्ष संपर्क करत असून मंडळाच्या माध्यमातून अनेक विवाह जमण्यास मदत झालेली आहे. जिल्ह्याच्या बाहेर जाऊन समक्ष समाज बांधवांच्या भेटीगाठी घेऊन वधूवरांची माहिती घेऊन ती एकत्रित संकलित करते व एकाच छताखाली आपण जवळपास 300 ते 400 उपवर वधूवरांचे बायोडाटा बघावयास मिळतात. तसेच मंडळाकडून जे बायोडाटे व्हॉट्सअप व वेबसाईटद्वारे देखील उपलब्ध करून दिले आहेत. वधूवरांच्याकडून नाममात्र फी रुपये 500 ही वार्षिक घेतली जाते. तसेच मान्य धर्मदाय आयुक्त साहेबांच्याकडून कायदेशीर नोंदीद्वारे आज आपले मंडळ हे मोठ्या शिखरावर पोहोचत आहे. याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे. आपण आपल्या मंडळाच्या वेळोवेळी केलेल्या आव्हानास आपण साथ दिली आणि आज आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची आन बाण शान राखली. याबद्दल मंडळाच्या वतीने मी आपले मनस्वी आभार व्यक्त करत आहे. धन्यवाद. जय रविदास. यानंतर
चितूरताई यांना विनंती करतो की त्यांनी पुढचं सत्र संचालन करावं. धन्यवाद वाघसाहेब. आताच आपणास मंडळाची अतिशय थोडक्यात व अतिशय सार्थ अशी माहिती आपण ऐकलेली आहे. सदर वधूवर सूचक मंडळ दरवर्षी दिनदर्शिकेचे छपाई करून तिचे मोफत वाटप देखील करत असतं. मी माननीय श्री नानासाहेबांना विनंती करते की त्यांच्या हस्ते या वर्षीच्या दिनदर्शिकेचे व मंडळाच्या वार्षिक अहवालाचे उद्घाटन करण्यात येत आहे. माननीय श्री नानासाहेबांनी दिनदर्शिकेचे व वार्षिक अहवालाचे उद्घाटन करावे. धन्यवाद. सन 2026ची दिनदर्शिका मंडळाने छपाई केलेली आहे. सदर दिनदर्शिका ही सर्व समाज बांधवांना मोफत वाटप केली जाते. यानंतर मी मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री साहेबराव घोलप यांना विनंती करते की त्यांनी आत्ताच आपण ज्या वार्षिक अहवालाचे उद्घाटन केलेले आहे तो वार्षिक अहवाल सर्वांसमोर सादर करावा व त्यासोबत आपले मनोगत देखील सादर करावे. माननीय नानासाहेबांच्या हस्ते सध्या दिनदर्शिकेचे म्हणजे कॅलेंडरचे उद्घाटन होत आहे. सर्वांनी कृपया टाळ्या वाजवून कॅलेंडरच्या उद्घाटनाला प्रतिसाद द्यावा. धन्यवाद साहेब. अतिशय सुंदर असे हे कॅलेंडर या ठिकाणी उद्घाटन केले जात आहे. कॅलेंडर सोबतच मंडळाचा वार्षिक अहवालाचे देखील उद्घाटन झाले आहे. मी श्री साहेबराव घोलप मंडळाचे अध्यक्ष यांना विनंती करते की त्यांनी सर्वांसमोर आपले मनोगत व मंडळाचा वार्षिक अहवाल सादर करावा. जय रविदास. अध्यक्ष श्री साहेबराव दामोदर घोलप मनोगत व्यक्त करत आहे की सालाबादप्रमाणे यावर्षी देखील साई अक्षदा रेशीम गाठी रेशीम बहुउद्देशीय संस्थेचा गतवर्षाचा अहवाल आपल्या हाती देताना खूप आनंद होत आहे. सन्माननीय समाज बंधू भगिनींनो, बंधू वधूवर देणगीदार, हितचिंतक तसेच नाशिक शहर कार्यकारिणी, ग्रामीण कार्यकारिणी, सदस्य कार्यकारिणी मंडळ यांनी स्नेह जय रोहिदास व सप्रेम नमस्कार. आपल्या बहुउद्देशीय संस्थेचा सन 2024-25 सालाचा वार्षिक अहवाल सर्व संचालक मंडळ यांच्या वतीने सादर करीत असताना अतिशय आनंद होत आहे. आपण सर्वांनी मला व माझे सर्व विश्वासू सहकारी बंधू संचालक मंडळ यांना साई अक्षदा रेशीम बहुउद्देशीय संस्थेची विकासाची व समाजाची सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली. आपल्या बहुउद्देशीय संस्थेचे कार्य दिवसेंदिवस वाढत चालले आहे. वाढता व्याप लक्षात घेता बहुउद्देशीय संस्थेची कार्यकारिणी सदस्य संख्या वाढत चालली आहे. संस्थेचा अध्यक्ष ऐतिहासिक घटना आहे. माननीय श्री बबनराव नानासाहेब घोलप व आपल्या सर्वांच्या सहकार्याने व कृपाआशीर्वादाने मी एक संस्थेचा 16 वर्ष सदस्य होतो व आज बहुउद्देशीय संस्थेचा अध्यक्ष आहे, हे मी माझे भाग्य समजतो. साई अक्षदा रेशीम बहुउद्देशीय संस्थेचे मागील वर्षीचा इतिहास पाहता त्यागी स्वाभिमानी कष्टाळू व्यक्तींनी मोठ्या त्यागाने ही संस्था नावारूपाला आणली आहे. पूर्वीचा अध्यक्ष व कार्यकारी मंडळ अनेक वर्ष खूप चांगले काम केले आहे. त्यामुळे देखील वधू वरांचा बाबत काम करण्याची आवश्यकता आहे.
दिनांक 1 मे 2023 रोजी सही अक्षता रेशीम गाठी वधूवर विवाह सूचक मंडळाचे ऑफिसचे उद्घाटन माननीय श्री बबनराव नानासाहेब घोलप यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. 28 मे 2023 रोजी साई अक्षता रेशीम गाठी वधूवर विवाह सूचक मंडळाचा मेळावा श्रीकृष्ण लॉन नाशिक पुणे रोड येथे माननीय श्री बबनराव नानासाहेब घोलप यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. 11 सप्टेंबर 2023 रोजी साई अक्षता रेशीम बहुउद्देशीय संस्थेची नोंदणी प्रमाणपत्र नोंदणी क्रमांक 336/2023 सहाय्यक संस्था निबंधक नाशिक रजिस्ट्रेशन करण्यात आले. www.santरोहिदासवेगळी.com नव्याने सुरू करण्यात आली. www.संतरोहिदासीन मेट्रोमनी ॲपचे नव्याने सुरुवात करण्यात आली आहे. साई अक्षता वधूवर मंडळाचे मोबाईल ग्रुप चालू करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक बायोडाटे लोड केले जातात व वधूवरांनी ती बायोडाटे बघता असताना त्यातून त्यांचा विवाह जमतो. धर्मदायमध्ये 5 रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे. धर्मदाय आयोग निधी प्रमाणपत्र नोंदणी प्रमाणपत्र नोंदणी प्रमाणपत्र अशी ही सर्व प्रमाणपत्रे काढण्यात आली आहे. साई अक्षता रेशीम बहुउद्देशीय विवाह संस्था सूचक मंडळाचे कार्यकारिणी कार्यालय हा धर्मदाय नोंदणीनुसार 5 वर्षाचा आहे. राष्ट्रीय चर्मकार महासंघ वर्धापन दिन व नानासाहेब घोलप यांचा वाढदिवस दरवर्षी मोठ्या उत्सवात साई अक्षता वधूवर सूचक मंडळ साजरा करतो. समाजाच्या प्रत्येक सुखदुःखात वधूवर मंडळ नेहमी सहभागी असते. मंडळाच्या वतीने छोटे मोठे कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. संत रोहिदास महाराज जयंती, बाबासाहेब आंबेडकर जयंती, शिवाजी महाराज जयंती इतरही जयंती मोठ्या उत्सवात वधूवर मंडळाच्या साजरी केली जाते. वधूवर मंडळात सर्वच पदाधिकारी कार्य मंडळाच्या वतीने बनण्यात आले आहे. धर्मदाय नियमाने स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये खाते उघडण्यात आले आहे. व्यवहार हा बँकेमार्फत केला जातो. दरवर्षी धर्मदाय नियमाने ऑडिट केले जाते. वार्षिक अहवाल दरवर्षी छापलेला अहवालाचे मेळाव्यात वाटप केले जाते. रविवार दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी सेवन तलाव येथे भव्य वधूवर पालक परिचय मेळावा घेण्यात आला. रविवार दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी सेवन तलाव येथे भव्य वधूवर पालक परिचय मेळावा घेण्यात आला. आज 11 जानेवारी 2026 रोजी ग्रँड सेवन तलाव नांदूर नाका येथे भव्य वधूवर पालक परिचय मेळावा घेण्यात आलेला आहे. मंडळाकडून वधूवरांची नाव नोंदणी करण्यात आली आहे. तसेच वधूवरांची लग्न मंडळाच्या वतीने जमले सुद्धा. साई अक्षता रेशीम गाठी वधूवर विवाह सूचक मंडळ माध्यमातून ज्या वधूवरांची मंडळाच्या वतीने लग्न जमली जातात त्यांचा सत्कार मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे. त्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येत आहे. मंडळाच्या वतीने वधूवरांची तंटामुक्ती कौटुंबिक वादविवाद समिती स्थापन करून वधूवरांना वाद विवाद मिटवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न वधूवर मंडळ करते. दरवर्षी दिनदर्शिका कॅलेंडर 1000 प्रति जाहिरात घेऊन छापली जातात व ती समाजापर्यंत फ्री मध्ये दिनदर्शिका वाटप केली जाते. वधूवरांचे नाव नोंदणी फी फक्त 1 वर्षासाठी 500 रुपये घेतली जाते. समाजाकडून मेळावा देणगी घेतली जाते. त्यातून दरवर्षी मेळावा घेतला जातो. साई अक्षता रेशीम गाठी वधूवर विवाह सूचक मंडळ विकास व चर्मकार समाजातील वधूवरांची यांची सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार प्रदर्शित करून आपण सर्वांनी ज्या हेतूने आपुलकीने भावनेने माझ्या सामाजिक प्रेमापोटी माझ्यावर विश्वास टाकला त्या भावनेतून आपले प्रेम व सुद्धा श्रद्धा आपुलकीने हृदयात स्मरण ठेवून माझे सर्व विश्वासू सहकारी बंधू संचालक कार्यकारी मंडळ तसेच समाजाचे हृदयस्थान माननीय बबनराव नानासाहेब घोलप यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व आपल्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही केलेले वधूवर सेवा आपल्या समोर ठेवून संत श्री रोहिदास महाराज चरणी अर्पण करत आहे. जय रोहिदास.
साई अक्षदा रेशीम काठी वधूवर विवाह सूचक मंडळाचा वार्षिक अहवाल सन 2024-2025 एकूण जमा रुपये देणगी स्वरूपाने 2,44,220 रुपये, कॅलेंडर स्वरूपाने 86,800 रुपये, एकूण मंडळाकडे 2024-2025 या वर्षाच्या मध्ये 3,31,020 रुपये जमा झालेले आहे. एकूण खर्च रुपये 3,30,702 रुपये 50 पैसे हा खर्च स्वरूपाने झाला आहे. मंडळाकडे शिल्लक रुपये स्टेट बँकेत 77,071 रुपये 19 पैसे, कॅश स्वरूपामध्ये 4,392 रुपये, एकूण मंडळाकडे 81,463 रुपये 19 पैसे सन 2024-25 या वर्षामध्ये शिल्लक आहे. धन्यवाद. आताच आपल्यासमोर मंडळाचा पूर्ण वर्षभराचा लेखाजोखा आपल्यासमोर ओपन करण्यात आलेला आहे. सदर मंडळ हे अतिशय सुटसुटीत पद्धतीने कार्यरत असते. सत्कार हा केवळ फुलांचा नाही, तर तो आपल्याप्रती असलेल्या आमच्या आदराचा, विश्वासाचा आहे. गेल्या 19 वर्षापासून मंडळ जे समाजकार्य करत आहे त्यासाठी सर्व कार्यकारिणी अतिशय अहोरात्र परिश्रम घेत असते. सर्व कार्यकारिणीतील सदस्य केवळ फक्त हा मेळावाच नाही, तर वर्षभर विविध कार्यक्रमाच्या स्वरूपाने समाजामध्ये कार्यरत असतात. तर अशा ह्या कार्यकारिणीला आपल्या सर्व समाज बांधवांच्या समोर जर गौरवण्यात आले तर निश्चितच या कार्यकारिणी याही पेक्षा आणखी चांगल्या उमेदीने नक्कीच कार्य करेल. चला तर मग या कार्यकारिणीचा आपण या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर गौरव करूया. सर्वप्रथम आमचे मार्गदर्शक साई अक्षदा रेशीम काठी वधूवर सूचक मंडळ नाशिक, साई अक्षदा रेशीम काठी वधूवर सूचक मंडळ व बहुउद्देशीय संस्था नाशिक यात माननीय श्री बबनराव घोलप नानासाहेब यांनी मंडळात गेली 19 वर्ष योग्य मार्गदर्शन व मोलाचे कार्य करून योग्य ती दिशा दिली. त्याबद्दल एक कृतज्ञता म्हणून मंडळातर्फे आपण श्री नानासाहेबांना एक सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र आपण प्रदान करत आहोत. मी मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री साहेबराव घोलप यांना विनंती करते की त्यांनी नानासाहेबांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करावा. सर्वांनी टाळ्या वाजवून नानांचा गौरव करावा. धन्यवाद साहेब. यानंतर वधूवर मंडळात चांगली व उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सर्व कार्यकारिणीला देखील नानासाहेबांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येत आहे. मान्य श्री खंडेराव सोनवणे नानांच्या हस्ते संपूर्ण कार्यकारिणीला सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात येत आहे. माननीय श्री दत्तात्रय गोटीशे साहेब आमचे मार्गदर्शक माननीय श्री दत्तात्रय गोटीशे साहेब. माननीय श्री मनोज मैथुने. माननीय श्री प्रकाश पवार साई अक्षदा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष माननीय श्री प्रकाश पवार. माननीय श्री श्रावण वाघ. माननीय श्री मंडळाचे अध्यक्ष श्री साहेबराव घोलप. माननीय श्री राजू सूर्यवंशी कार्याध्यक्ष.
अशोक गायकवाड खजिनदार. अशोक गायकवाड खजिनदार. सर्वांनी टाळ्यांचा गडगडाट करावा. कृपया टाळ्या वाजवून सर्वांचे अभिनंदन करावे. माननीय श्री मधुकर वा संपर्क प्रमुख. माननीय श्री कोमल सोनवणे कोमल कुशल संचालक. माननीय श्री अरविंद चव्हाण. यानंतर नाशिक ग्रामीण कार्यकारिणीला सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी श्रावणबागचे जिल्हाध्यक्ष त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरून बसायचे. श्रावणबाग. माननीय श्री श्रावण वाघ राष्ट्रीय चर्मकार महासंघ नाशिक जिल्हा अध्यक्ष यांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन संबोधण्यात येत आहे. माननीय श्री आनंदा महाले. यानंतर नाशिक ग्रामीण कार्यकारिणी काकाश्री गांगुर्डे ग्रामीण अध्यक्ष कोमट आहिरे. जनार्दन सूर्यवंशी. जनार्दन सूर्यवंशी ग्रामीण सचिव. उत्तम खेळणार. उत्तम खेळणार ग्रामीण खजिनदार. अनिल तुपे ग्रामीण संपर्क प्रमुख अनिल तुपे. यानंतर मंडळाची सदस्य कार्यकारिणीला देखील या ठिकाणी गौरवण्यात येत आहे. सर्वप्रथम महिला सदस्य मीरा वीर नारायण. मीरा वीर नारायण. अलका पवार. सौ अलका पवार. सौ प्रतिभा गोतिशे. सौ प्रतिभा गोतिशे. सौ लता घोलप. सौ स्वाती गायकवाड. सौ स्वाती गायकवाड. कुमारी ईश्वरी बेताळ सहाय्यक. ईश्वरी बेताळ. ईश्वरी बेताळ. हिरामन छोटी. किरण सोनवणे. त्यानंतर जे सूत्रसंचालन करतायत त्या शीतल धक्कावताई यांना विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान चिन्ह घ्यायचं. शीतलताई धाकरा. रामनाथ
रामदासजी तरवार. शंकर गंधार. शंकर गंधार. रामदेवराव घोलप. श्री बाळासाहेब भागवत. श्री बाळासाहेब भागवत. श्री सूर्यभान वेताळ. श्री सूर्यभान वेताळ. श्री बबन वाघ. भाऊसाहेब बोबडे. श्री भाऊसाहेब बोबडे. उत्तम सातपुते. उत्तम सातपुते. अमोल खंदात. सुनील काळे. श्री सुनील काळे. धन्यवाद. यानंतर आपण ज्या कार्यकारिणीला या ठिकाणी गौरवलं आहे त्या कार्यकारिणीने वर्षभरामध्ये बरीचशी लग्न जुळवण्याचे काम केलेले आहे. ज्या वधूवरांनी या मंडळात नाव नोंदवले व वेळोवेळी मंडळाकडे व स्थळांबद्दल चौकशी केली त्यांनी आपला मनपसंत जीवनसाथी निवडला व आपल्या रेशीम गाठी बांधल्या गेल्या. यासाठी या कार्यकारिणीने त्यांचे अभिनंदन करण्याचे इच्छिले आहे. तर या मंडळातर्फे वर्षभरामध्ये ज्या कुठल्या वधूवरांचे विवाह जुळले आहेत अशा काही वधूवरांना या ठिकाणी आपण त्यांचे अभिनंदन करत आहोत. ज्यांचे नाव घेतले जाईल त्या वधूवरांनी किंवा वधूवर नसतील तर त्यांच्या पालकांनी किंवा नातेवाईकांनी कृपया स्टेजवरती यावे. मी नानासाहेबांना विनंती करते की या वधूवरांचा देखील आपण आपल्या हस्ते सत्कार करावा. पारिजात सुनील सूर्यवंशी व वेदिका राधाकृष्ण तुपे. पारिजात सुनील सूर्यवंशी व वेदिका राधाकृष्ण तुपे. यानंतरचे जोडी आहे आशुतोष विकास अभंग पूजा बाळासाहेब आहे. आशुतोष आशुतोष विकास अभंग पूजा बाळासाहेब आहे. कृपया स्टेजवरती यावे. निखिल सुखदेव घोलप पूजा साहेबराव लोहकरे. निलेश सुभाष पारखे साक्षी जालिंदर कडू.
आशुतोष विकास अभंग पूजा बाळासाहेब आहेर. निखिल सुखदेव घोलप पूजा साहेबराव लोहकरे. निखिल सुखदेव घोलप पूजा साहेबराव लोहकरे. निलेश सुभाष पारखे साक्षी चारिंदर कडू. निलेश सुभाष पारखे साक्षी चालिंदर कडू. विशाल रमेश वागचौरे विशाल रमेश खैरनार कावेरी दादासाहेब भागवत. विशाल रमेश खैरनार कावेरी दादासाहेब भागवत. ऋषिकेश संजय कुमार शिंदे प्रेरणा गोरक्ष लोहकरे. ऋषिकेश संजय कुमार शिंदे प्रेरणा गोरक्षनाथ लोहकरे.